नमस्कार. भारतीय संविधान समजून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि आपण मागच्या 2 व्हिडिओपासून भाग 17 ला सुरुवात केली आहे. तर आज देखील आपण भाग 17 मधलं प्रकरण 3 बघणार आहोत. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. भारतीय संविधानाचा भाग 17 जो आपल्याला राजभाषेविषयी माहिती देतो, ज्यात आपण प्रकरण 1 आणि 2 मध्ये संघराज्याची भाषा आणि प्रादेशिक भाषा याबद्दल माहिती घेतली आणि आजच्या प्रकरण 3 मध्ये आपण बघणार आहोत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इत्यादींची भाषा, ज्याचं विभाजन आपल्याला 2 अनुच्छेदांमध्ये बघायला मिळतं, 348 आणि 349. ज्यामधलं 348 अनुच्छेद आपल्याला सांगतं सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयांमध्ये आणि अधिनियमन, विधेयके इत्यादींकरता वापरावयाची भाषा. 349 सांगतं भाषा विषयक विवक्षित कायदे करण्याकरता विशेष कार्यपद्धती. तर सखोल आपण जाणून घेऊयात की ह्या अनुच्छेदांमार्फत काय काय तरतुदी आपल्याला त्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. अनुच्छेद 348 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची भाषा. हे अनुच्छेद स्पष्ट करते की कायदे बनवण्यासाठी आणि सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयांमध्ये कोणती भाषा वापरली जाईल. ज्याच्यामध्ये भाग 1 म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जोपर्यंत संसद कायद्याद्वारे वेगळी तरतूद करत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आणि प्रत्येक उच्च न्यायालयातील सर्व कामकाजे इंग्रजी भाषेत होतील. मग याच्यातला दुसरा भाग सांगतो कायद्याच्या बाबतीत, ज्यात संसद किंवा राज्य विधानमंडळात सादर केलेली सर्व विधेयके म्हणजे सर्व बिल्स, त्याचे अधिनियम म्हणजे सर्व ऍक्ट्स आणि सर्व नियम म्हणजे त्यांची रूल्स यांचा अधिकृत पाठ म्हणजेच ऑथॉरिटेटिव्ह टेक्स्ट इंग्रजीमध्ये असेल. मग हायकोर्टासाठी अपवाद देखील आहे. राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी हिंदी किंवा राज्याच्या अधिकृत भाषेचा वापर करण्यास परवानगी देऊ शकतात. हा आपल्याला जो अपवाद आहे तो हायकोर्टासाठी म्हणजे उच्च न्यायालयासाठी बघायला मिळतो. मग यात महत्वाचा मुद्दा, जरी राज्याला प्रादेशिक भाषा वापरण्याची परवानगी मिळाली तरीही त्या उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय, डिक्री किंवा आदेश यांचा अधिकृत पाठ हा इंग्रजीतच राहील. मग यामागील मुख्य उद्देश हा आहे की संपूर्ण भारतात कायद्याचा अर्थ एकच राहावा. सर्वोच्च न्यायालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून न्यायाधीश किंवा आणि वकील येत असतात. जर प्रत्येक जण आपापल्या प्रादेशिक भाषेत बोलू लागला तर न्यायिक कामकाज अशक्य होईल. इंग्रजी ही संपर्क भाषा म्हणून ठेवण्यात आली जेणेकरून कायदेशीर स्पष्टता आणि राष्ट्रीय एकवाक्यता टिकून राहील. तर अशी आपल्याला तरतूद आपल्याला 348 या अनुच्छेदामध्ये बघायला मिळते. अनुच्छेद 349 सांगतं भाषा विषयक कायदे करण्यासाठी विशेष कार्यपद्धती. हे अनुच्छेद भाषा बदलांसंबंधी कार्य करण्यावर काही सुरुवातीचे निर्बंध लावते. संविधान लागू झाल्यानंतर म्हणजेच 1950 मध्ये पहिल्या 15 वर्षात अनुच्छेद 348(1) मध्ये म्हणजेच न्यायालयाच्या भाषेत बदल करणारे कोणतेही विधेयक किंवा दुरुस्ती राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारसी शिवाय संसदेत मांडता येणार नाही असे या कलमामध्ये, असे या अनुच्छेदामध्ये स्पष्ट म्हटले आहे. हा एक सेफ्टी लॉक होता. संविधानकर्त्यांना काळजी होती की भाषेवरच्या भावनिक विषयावर घाईघाईने निर्णय होऊ नयेत, म्हणून त्यांनी हा नियम ठेवला की असे कोणतेही विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींनी राजभाषक आयोगाचा म्हणजे लँग्वेज कमिशन याचा अहवाल आणि संसदीय समितीचा विचार करणे बंधनकारक होते. मग सध्याची स्थिती, कारण की हा जो कालावधी होता तो 15 वर्षासाठीच होता. आता हा जो कालावधी होता तो 1965 मध्येच संपला आहे. त्यामुळे हे अनुच्छेद आता मुख्यत्वे ऐतिहासिक महत्वाचे आहे. जरी वापरामध्ये नसला तरी तो ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. यावरचे उदाहरण आपण बघूयात. सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, तुम्ही जर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात पाहिलं तर सर्व युक्तिवाद, याचिका आणि निकाल हे फक्त इंग्रजीत असतात. तमिळनाडूचा वकील आणि गुजरातचा वकील एकत्र युक्तिवाद करू शकतात कारण भाषा एकच इंग्रजी आहे. आणि याच्यावरचं दुसरं उदाहरण, उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट अनुच्छेद 348(2) नुसार याचा वापर राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांच्या राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या संमतीने आपापल्या उच्च न्यायालयांमध्ये हिंदी भाषेचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे तेथे वकील हिंदीत युक्तिवाद करू शकतात, पण निकालाची अधिकृत प्रत इंग्रजीमध्येच मानली जाते. यातलं तिसरं उदाहरण, राज्याचे कायदे. समजा महाराष्ट्र विधानसभेने शिक्षण हक्क बाबत एक कायदा मराठीत मंजूर केला, तरीही अनुच्छेद 348(3) नुसार
त्याचे इंग्रजी भाषांतर अधिकृतपणे प्रकाशित करावे लागेल. जर कायद्याच्या मराठी आणि इंग्रजी आवृत्तीत अर्थाबद्दल संभ्रम निर्माण झाला तर इंग्रजी आवृत्तीलाच कायदेशीर दृष्ट्या अधिकृत मानले जाईल. मग या 3 उदाहरणांवरून स्पष्ट होते की भाषेचा प्रादेशिक भागात आणि संघ राज्यामध्ये किंवा आणि त्यातल्या त्यात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यामध्ये कशा पद्धतीने वापर केला जाईल आणि कोणती भाषा ही बंधनकारक राहील हे आपल्याला यातून समजलं. मग अनेक राज्यांमध्ये उदाहरणार्थ तामिळनाडू, गुजरात त्यांच्या प्रादेशिक भाषा उच्च न्यायालयाची अधिकृत भाषा बनवण्यासाठी वेळोवेळी मागण्या आणि जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा यावर सावध भूमिका घेतली आहे. कारण जर उच्च न्यायालयाचे निकाल फक्त प्रादेशिक भाषेत आले तर सर्वोच्च न्यायालयात अपील करणे कठीण होईल. कारण तिथे सर्वांना ती भाषा समजेलच असं नाही. ज्या ज्या वेळेस अशा मागण्या होतात त्या वेळेस सर्वोच्च न्यायालय ही सावधानतेची भूमिका घेते आणि निर्णय त्या पद्धतीने देते आणि शेवट भाषेचा हा इंग्रजीमध्येच असले पाहिजे, जेणेकरून सगळ्या राज्यातील लोकांना त्या गोष्टी समजल्या पाहिला पाहिजे आणि अधिकृतरित्या इंग्रजी भाषाच ही ठरली जाते. यात आपण असं म्हणू शकतो, अनुच्छेद 348 आणि 349 हे सुनिश्चित करतात की भारताचे कायदेशीर प्रणालीमध्ये विशेषतः उच्च न्याय व्यवस्थेत सुसूत्रता आणि स्पष्टता राहावी यासाठी इंग्रजी भाषेला अधिकृत दर्जा दिला गेला आहे. तसेच राज्यांना काही प्रमाणात लवचिकताही दिली गेली आहे. तर अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाची आणि हाय कोर्टाची भाषेचा अधिकार देण्याची तरतूद आपल्याला या अनुच्छेदांमध्ये बघायला मिळाली. तर नेहमीप्रमाणे झालेल्या भागावर प्रश्न घेऊन आलेली आहे. त्यातला पहिला प्रश्न, सुप्रीम कोर्टमध्ये कोणती भाषा वापरली जाते? दुसरा प्रश्न, अनुच्छेद 348 मुख्यतः कशाबद्दल आहे? आणि यावरचा तिसरा प्रश्न, हाय कोर्टामध्ये हिंदीला कुठे परवानगी आहे? तर अशा ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल याची खात्री आहे. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रकरणासह, नवीन भागासह. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखे एक वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.